आज जेव्हा सकाळी मी शेळ्यांचं शेड उघडलं आणि शेळ्या जेव्हा बाहेर पडायला तेव्हा बघतोय की आपली जी बारीक पाठ आहे ना ढेंडाळायलाच लागली आहे कमून काय माहिती, कदाचित तिला हिरवा चारा जास्त झाला असणार आहे. तर रामकृष्णारी मंडळी, आज सकाळीच बाबांनी युरियाचं पाणी तयार केलं होतं, कारण की फायनली आपल्याला युरियाचा डोस द्यायचा आहे कोथिंबीरला. ते काय झालं, 4-5 दिवसापासून आभळ आलंय त्याच्यामुळे थोडे पाणी पिवळे पडायला लागले होते बरं का. मग आता युरियाचा डोस द्यायचा, त्याच्यामुळे बाबा म्हणले की बाबा नॅनो युरिया जो असतो ना तो नको फवारा मारायला, आपण डायरेक्ट ड्रीपमधून आहे ना ओरिजिनल युरिया देऊ सोडून पाणी करून युरियाचं. त्याच्यामुळे आता 10-15 दिवसात आपली कोथिंबीर सुद्धा निघायला चालू होणार आहे. आता युरिया तर देऊन झाला होता बरं का, म्हणलं चला आता इकडचं आवरलंय तिकडचं जनावरांचं थोडं आवरून घेतो, कारण की कोंबड्या सोडायच्या राहिल्या होत्या. आता कोंबड्यांनी दिले होते 2 अंडे, तेच घेऊन मी निघालोच होतो, तर मागून येऊ कोंबडा आला आणि जेच मला मारायला लागलाय मग त्याला थोडी काठी मारली आणि तिकडे लावलाय नसावरच फाटका मारितो भाऊ. 4 दिवस सुधरत नाही. मग थोडे शेळ्यांना कुट्टी वगैरे करून टाकली. शेळ्या पण इतक्या नाटक्या झाल्यात ना नुसतं हिरवं हिरवं खात्यात, गव्हाचं भूस तसंच ठेवतात. नेमकी मी आहे ना आता 2-3 दिवसापासून ते तुरीचं भूस टाकत नाही, त्याच्यामुळे ते गव्हाच्या भुसाला सुद्धा तोंड लाविनात. आणि त्याच्यातच आपल्या या 2 पाठी इतक्या मस्त झाल्यात ना, ती ढिंडू राहिली ती एक आणि ही एक तुम्हाला आता जी दिसली ती एक नंबर झाल्यात भाऊ, चोपड्या चटक. त्याच पाठी आहेत या जे मोठ्या शेळीच्या आपण बाजारातून विकत आणल्या होत्या. आणि आज जरा पक्ष्यांचं त्यांचं लवकरच आवरून घेतलं बरं का, कारण की मला आहे ना शेळ्यांच्या लँडेन ते साफ करायचं खराब खुरडं झालं होतं. आता ते खत पण आपल्याला मानता येणार बरं का, कारण की त्यात मुरमाचे लय दगड होते, त्याच्यामुळे मग ते उचलून मी दिले खड्ड्यात टाकून.